अध्यक्ष आहे मी। भारताचा सुपुत्र हा बोरवीत राहणारा धुळे जिल्ह्याचा सुपुत्र हा सीमेरेषेवर चुकून पार केल्याने आम्ही यज्ञकोळी बहुउद्देशीय समाज संस्था यांच्याकडून नवदुर्गा मातेंना एक साकडे घालण्यात आले। नवदुर्गा साकडे घालण्याचा उद्देश असा का चंदू हा सुखरूप आपल्या मायदेशी परत यावा, त्यासाठी आम्ही नवदुर्गा या नव बहिणी यांना आम्ही साकडे घातले। आजची एकविरा देवी माता मंदिर यांच्यात मोठी भव्य आरती करण्यात आली। त्याच्यात आमचे चंदू चव्हाणचे आजोबा काका पूर्ण फॅमिली पूर्ण 9 दिवस आमच्या फॅमिली ही आमच्याबरोबर राहिली। आम्हाला यज्ञपोळी बहुउद्देशीय समाज संस्थेकडून हीच अपेक्षा आहे का परमेश्वराला आणि देवीला आम्ही इथून घरी गेल्यानंतर आजच्या दिवशी आमचे चंदू चव्हाण हे यांचा सुखरूप पोहोचण्याचा एक संदेश यावा, याच निमित्ताने आम्ही आई एकविरा देवीला साकडे घातले। त्याच्यात सर्व मान्यवर आमचे जे स्वतःहून फोन करून आम्हाला सांगितलं की आम्ही आरतीला येत आहे, त्यांचाही आम्ही आभार मानतो। त्यांनी आणि धुळे शहराच्या आणि पूर्ण महाराष्ट्र जनतेला आम्ही आवाहन करतो, आपण सकाळी जी पूजा करतो घरी, त्या पूजेवर थोडंसं 2 मिनटं कधी चंदू चव्हाणाचा विषय आपण कधी मांडला का हे देवा चंदू चव्हाण हा आपल्या मायदेशी परत यावे ही प्रार्थना कधी केली तर खरंच मला वाटतं एक आशीर्वादने सर्व पूर्ण हजारो लाखो आशीर्वाद हे चंदू चव्हाणापर्यंत पोहोचतील आणि तो सुखरूप आपल्या मायदेशी घरी येईल, हीच आम्ही अपेक्षा ठेवतो। आणि यज्ञपोळी बहुउद्देशीय समाज संस्था चंदू चव्हाणच्या पूर्ण फॅमिलीच्या पाठीशी आहे। आणि बस बोलतो जवान चंदू चव्हाण याचा मी आजोबा आहे। तर जवान चंदू चव्हाण हा जो LOC पार करून गेला नजर चुकीने, त्याची लवकरात लवकर सुटका व्हावी या हेतूने यज्ञपोळी बहुउद्देशीय संस्थेमार्फत या नवदुर्गांना साकडं घालण्यात आलं आणि आरत्या करण्यात आल्या। त्यांच्याकडे मागणी करण्यात आली की बा चंदू चव्हाण सुखरूप परत यावा आणि यासाठी आज एकविरा माता मंदिरामध्ये माजी आमदार राजवर्धन यांच्या हस्ते आरती झाली आणि तो याच्यापुढे नवदुर्गांच्या आरत्या संपन्न झालेल्या आहेत आणि भारत सरकारच्या प्रयत्नाने तो लवकर परत येईल अशी मला आशा वाटते।